मित्रांनो आता आपण गणसंकुल मधला निघालोय. बाबू भैया लडकी का चक्कर असे लोक शॉट घेतलाय. हे चांगलं आहे की आमची मूर्ती पण त्यांच्याकडेच आहे. प्रँक झालेले आहे. सिद्धू कसं वाटलं तुला? सर्व गायब चालते ते तुम्हाला स्पेशल म्हणजे एक मूर्त्या पाहायला भेटणार जे की घरगुती मूर्त्या आहेत आणि ते पण बॅलेन्सिंग मध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे गणपती बाप्पा तुम्हाला घरगुतीमध्ये आता भरपूर जणांची इच्छा असते वेगवेगळे बसवायची. सो आपण इथे आलो रंगा स्टुडिओमध्ये मूर्त्या बघायला. प्लॅन मध्ये चेंज झाला आणि आपण आता कुठे चाललोय? मला लवकरच आपलं एक सर्वदेच्या आयडी वरती लवकरच एक बिग धमाका बघायला भेटेल. सो आपल्या सर्वदेच्या राजाला फॉलो करा, ठीक आहे? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वायबी व्लॉग्सवर. सो आता आपण चाललोय परेल, गणसंकुल, लालबाग वगैरे फिरायला आणि इथे आपली पूर्ण मित्रमंडळी. मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं आगमन झालं जो म्हणजे संगमेश्वरचा विघ्नहर्ता. ते तर आपण अटेंड नाही केला, आपण मंडळामध्ये होतो, मीटिंग वगैरे होती. सो आता आपण जातो असंच परेल वगैरे फिरायला. चला. हा काय होतं? मोटर रोल होता, पाठीमधून हात वर करायचा. इथे तिकीट काढतोय. चला आपला मी तिकीट काढतो पटापट. यूज द मॅप. यूज द मॅप. कुठे भाई? विक्रोलीला राहतात. हे करिरोड परेलच काढ ना. चला ट्रेन मध्ये बसून परत चालू. A few moments later. मैं गिन के दूंगा. सिल्क अनबॉक्सिंग. पता चल जाए हाथ में टूट रही सब क्या अल्लाह मला नाही भेटले की मी डायरेक्ट घ्यायचे रावल्या बॉडी बिल्डर सोम साखर. चक्कर बाबू भैया लड़की का चक्कर. गाइस देखो लड़की का चक्कर येले. मित्रांनो आपण पोचलेलो परेलमध्ये. हे BTS निकाल रेला भाई. सो आपण परेलमध्ये पोचलो आणि इथे बघा आपला गणू कोणासोबत तरी बोलतोय भाई. खोटं बोलतोय गणू, खोटं बोलतोय. कुठे आलं? वर्षाला ना, वर्षाला आलं बोलतो. सो मड आयलंड आलं. मड आयलंड बापरे. बोलायला सांग ना, खोटं का बोलतो तू? हे बा मॅटर चालू आहे मॅटर. हा एक नंबर. वॉशरूम आणि 4 जण कुठे गेलेत भाई आपल्यामधले? वॉशरूम करायला गेली. 4 जण की कोण? 5 जण ना. नाही, हे लोकांना लागली आहे. एक ऋषिकेशला लागली, वॉशरूम लागली आणि हे लोकांना हगायला लागली. हे बा एक आलाय केस बघायला गेले. केस बघायला गेला होता. हा तू पण चालला. आहे भाई आतमध्ये मस्त. काय बोलता मित्रांनो, कसं चाललंय? आम्ही आज आलो नरे पाक परेल गणपती बघायला आलोय. परेल वर्कशॉप तिन्ही वर्कशॉप बघणार आम्ही. बघू कुठला अरुण दत्तींचा बघू आणि कुठला गणेश स्कूल आणि कुठला तिसरा काय गणसंकुल आणि परेल वर्कशॉप. परेल वर्कशॉप. बस चला. तुम्हाला मेंबर बाहेर आला. हा पण आलेला आहे. गणू कुठे गेला? बाथरूमला गेला. परत गेला. कुठं आला? आला. बोल आयटम लपले. काय करतो राहुल आपण? सिद्धूला काय करतोय जरा सांग, नीट सांग डिटेल मध्ये. सिद्धू शी करायला गेला आणि आपण काय करतोय? आपण त्याला धप्पा देतो. धप्पा देतोय बघा. प्रँक चालू. प्रँक एरोप्लेनला टाकला आहे. हा तर नाही बघा ब्ल्यू शर्ट दिसतंय ना, तेव्हा सर्वांना शोधतोय कुठे गेले. सिद्धू सोबत प्रँक झालेले. सिद्धू कसं वाटलं तुला? सर्व गायब चालते. पचका झाला. जाऊ दे पचका झाला पण ट्राय तर केला. हा वडा, हा बोंबलचा, हा बोंबलचा दिसलो आला म्हणून केला. हा दरवेळेला पचकतो पचक्या. चला आता आपण जाऊया वर्कशॉप कडे. आपला मी इथे आलेला टाळ्या. मी इथे येऊन गेलेला बोलतो. आपण पोहोचलो परेल वर्कशॉप मध्ये. सो चला जाऊया आतमध्ये.
मित्रांनो आता आपण परेल वर्कशॉप पर्यंत निघालोय. मी तुम्हाला परेल वर्कशॉप मध्ये जास्त काय दाखवलं नाही कारण की पप्पा आपले विदाऊट सर्व काम वगैरे चालू आहे, विदाऊट धोतर वगैरे. तो आपण काय जास्त दाखवलं नाही. थोडंफार तुम्हाला गणपतीची सिनेमॅटिक दिसले असतील ते. सो आता आपण जातोय अरुण दत्ते सर यांच्या कारखान्यामध्ये लालबाग परेल गणेश नगरीमध्ये. सो इथे सर्व आपले आहेत. कसं वाटलं कारखान्यामध्ये? छान मित्र, चांगला एक्सपिरियन्स होता. मूर्ती अजून बनतात अजून काही वेळ. फक्त लोकांना एवढंच सांगेल की थोडं सहकार्य करा. बरोबर आहे. हा दिवस रात्र ते लोक काम करतात. तुम्ही त्यांच्याशी काय काय कसं करतात लोक बोलतात, ते कारागीर बोलतात, समजवतात की नको करू जास्त, की शांत राहा, ऐकायचं त्यांचं. बरोबर आहे. बाकी आणि बरेचसे व्हिडिओग्राफर वगैरे लोक नेकेड मूर्तीचे फोटो वगैरे काढतात. ते पण बरोबर तर नाही. ते तुम्ही जरा लक्ष द्या की तुम्ही काढू नका तसे फोटो. हे बघा, हे असे लोक असतात ना मध्ये येडे लोक जे काय पण बोललं असेल सिरियस गोष्ट आहे त्याला मजाक मध्ये काढतात. हे असे लोक, हे असे लोक. हा, मी जे शॉर्ट घेतले तुम्ही ते बघा. तुम्हाला कुठे पण दिसेल ना विदाऊट होतं तर लगेच मला ब्लॉक करून टाका. बस बिंदास. अरुण दत्तांच्या मूर्तीकडे. आणि हे चांगलं आहे की आमची मूर्ती पण त्यांच्याकडेच आहे. चला आपला आता सहभाग चालू आहे. बॅलन्सिंग किंग अरुण दत्ते यांच्याकडे आपली मूर्ती आहे ना. तर चला यावर्षी आपण इथे आणि यावर्षी आपलं सर्व देशचा राजा 75 ऐका, वर्ष ऐका. आमचा पुराण. मागच्या वर्षी 75 होतं. मस्त भव्य मूर्ती होती 22 हा. फुटाची. सहकुटुंब होतं आमचं पूर्ण. बरोबर. तर चला यावर्षी पण आहे कॉन्सेप्ट रिव्हील केली आहे ना. नाही रिव्हील नाही करायचे सांगू अजून. नाही शकत, माफ करा हा. मित्रांनो. आणि तुम्हाला लवकरच आपलं एक सर्वोदयच्या आयडी वरती लवकरच एक बिग धमाका बघायला भेटेल. आणि जी असेल ते म्हणजे की तुम्हाला पुढे बघत राहा काय आहे ते. सो आपल्या सर्वोदयच्या राजाला फॉलो करा. ठीक आहे. 75 तर गाजवलं, 76 तर गाजवून सर्व त्याच्या राजा बोलतात. मोठमोठे कार किल्ले गंमत मध्ये. पण आता आतमध्ये जाणार अरुण दादा यांच्या वर्कशॉप मध्ये. हा ब्रिज आहे आणि जे समोर एक रस्ता होतो जिकडे आहे आपला अरुण दादांचा वर्कशॉप. आहे ना गणू? येस. चला. आणि हे आहे मारू हॉस्पिटल जे की लँडमार्क आहे इकडच्यासाठी. चला ते आपले बॅलन्सिंग अरुण दत्ते सर यांचा वर्कशॉप आहे. बघा अरुण दादांचा वर्कशॉप आहे इथे. हे बघा एवढा मोठा वर्कशॉप आहे भाई, फुल एवढा मोठा. चला आज जाऊया आपण बघूया. 1 hour later. मित्रांनो आता आपण लालबाग परेल गणेश नगरीमध्ये निघालो आणि आता आपण चाललोय गणसंकुलकडे. तिकडे पण दादांकडे मूर्त्या सर्व म्हणजे काम चालू होतं. आपण दादांच्या इकडच्या मूर्तींचा व्हिडिओ काढला नाहीये. आणि सिद्धू कसं वाटलं दादांकडे बघून? कसे मूर्त्या होत्या? एक नंबर भाई. आणि एवढ्या मोठमोठ्या मूर्त्या बनवल्या दादानी. काय सुंदर मूर्त्या. आणि आगमनाच्या वेळेला काय बघायला भेटतील मूर्त्या. आणि दादाचा एकट्याचा वर्कशॉप आहे तर खूप भारी आहे तिकडे आगमनासाठी. एक नंबर मजा येणार आहे. असं वाटतं तिथून जायचंच नाही. आणि इथे आपला गणूला बॉसचा फोन येतोय पिझ्झा बनवायला ये म्हणून. मला फोन करतो, दाखव काय. पिझ्झा बनवायला ये. नंबर नको दाखव बाबा, त्या बॉसला कॉल करतील. चला तर आता आपण जाऊया गणसंकुलकडे. तिकडे पण मी तुम्हाला काही असे शॉर्ट्स भेटले दाखवाय. तिकडे छोट्या मूर्त्यांच्या कारखान्यात ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे चलो. मित्रांनो आता आपण गणसंकुल मधनं निघालोय आणि आता आपण चाललोय सोम साकटण्याची मूर्ती बघायला. सोम साकट मूर्ती दाखवायची ब्लॉग मध्ये. बघूया बोलतो. ठीक आहे. आणि गणू आपल्याला एक काहीतरी ट्रिक देतोय. गणू सांग जरा ट्रिक. बोल ना, 1-2 शब्द बोल ना. गणूला जायचं आज कोणाचा फोन आलाय त्यासाठी गणू तडपडतोय. So, चला आता आपण जाऊया सोमसागरची मूर्ती बघायला. ठीक आहे चलो. आपण इथे चिंचपोकळीमध्ये आणि इथे सर्व बघू शकतात पूर्ण मोठा असा शेड टाकला आणि ह्याच्या आतमध्ये सर्व छोट्या मूर्त्यांसाठी घरगुती मूर्त्यांसाठी सर्व शेड बांधलेत वेगवेगळे. बघा इथे डेकोरेशनचं सामान आहे. पण इथे सर्व शेड आहेत छोट्या मूर्त्यांचे. आणि 101 मूर्त्या आहेत. 101 मूर्त्या आहेत. खतरनाक प्रकारे मीरच्या घरी वाट लागते. घरच्यांच्या भीतीमुळे घाम सुटलेला मीर डिगेला. पकडले बा आता याला पकडणार आहे घरचे. सो मित्रांनी ते चिंतामणी 25 तारखेला पाठ्यपूजन सर चिंतामणी ब्लू मध्ये दिसतंय.
काहीतरी ब्लू मध्ये आहे ना. चल झालं, चल बस झालं, नाही बोला. हे बघा, हे बघा, लडकी का चक्कर बाबू भैया. पुढेच पकडू इकडे. ठीक वाटलं ना, एवढं काय 9-2 पुढेच. 1 hour later. मित्रांनो, आता पण आहे विद्यारमध्ये परेल वर्कशॉप पासून सर्व फिरून वगैरे आलं आणि आता आपल्या प्लॅन मध्ये चेंज झाला आणि आपण आता कुठे चाललोय? सुंदरबागच्या राजा ना. हा, सुंदरबागच्या सुंदरबागच्या राजाचं पाठ्यपूजन सोहळ्यात, तर ते आपण बघायला चाललोय. ब्लॉग आपण तिकडेच एंड करणार होतो, पण आता कंटिन्यू करतोय सुंदरबागच्या राजाबद्दल. चलो इथे हे तिघ आहेत पुढे आणि आपण तिघ आहेत. चलो जाते सुंदरबागचा राजा पाठ्यपूजन सोहळा. चलो. ऋषी बिचारा घाबरून बसलाय बघ असा. A few moments later. पागल हो गया ये. वो देखो, वो भी उधर पागल हो गया. ऋषी काय बोलणार? A few moments later. आपण सुंदरबागच्या राजाचं पाठ्यपूजन करून आता इथे आलो आपण कारखान्यामध्ये आणि इथे आपल्या मित्राचाच कारखाना जो म्हणजे की विजय पाखरेचा. आणि इथे तुम्हाला स्पेशल म्हणजे एक मूर्त्या बघायला भेटणार जे की घरगुती मूर्त्या आहेत आणि ते पण बॅलेन्सिंगमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे गणपती बाप्पा तुम्हाला घरगुतीमध्ये. आता भरपूर जणांची इच्छा असते वेगवेगळे बसवायची. सो आपण इथे आलो रंगा स्टुडिओमध्ये मूर्त्या बघायला. हे बघा, इथे सर्व मूर्त्या आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपामध्ये. सो आता तुम्हाला क्लोजअप शॉट्समध्ये दाखवतो मी, बघा. ठीक आहे, चलो. इथे सर्व मूर्त्या आहेत आपल्या वेगवेगळ्या बॅलेन्सिंगमध्ये. उभा गणपती, परत मोरावरती गणपती आहे बघा इथे बसलेल्यामध्ये. इथे बा बॅलेन्सिंग, हे बा पूर्ण हवेमध्ये बाप्पा. आणि ते भरपूर सारे असे गणपती बाप्पा आहे तेव्हा. फुल एकदम कारखाना भरलेला आपला. इथे पण सुद्धा लाईनीमध्ये गणपती आहेत सर्व. हा पण एक गणपती आहे, फुल इथे गणपती आहे सर्व. आणि इथे बघा एक सुंदर अशी मूर्ती आहे आपला सिद्धूभाऊ खोलतोय. हे बघा गाईस, मूर्ती बघा फक्त बाई, लुक बघा त्या मूर्तीचा. कसली क्रेझी मूर्ती बाई बघा. नागाचा फण आहे हा आपला बाप्पा बसलेला आहे इथे बघा. गाईस, मी तुम्हाला ते पूर्ण मूर्त्या नाही दाखवते कारण की मूर्त्या वगैरे धोजर नाही आहे. पण तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला इथे घरगुती मूर्ती बुकिंग करायची असेल तर नक्की या. आपल्या कुर्ल्यामध्येच आहे, नऊपाडा साईडला आहे. सो तुम्ही नक्की या इथे रंगा स्टुडिओ. आणि तुम्ही इन्स्टावरती पेज सुद्धा येतात, तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता ॲड्रेस वगैरे. आणि तुम्ही कॉन्टॅक्टला सुद्धा मी तुम्हाला नंबर येतो, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि ते खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि मंडालासुद्धा हा मूर्त्या बुक करायच्या असेल तर इथे बुक होतात आपल्या स्टुडिओमध्ये. सो नक्की या, नक्की भेट द्या एकदा. आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि पुढेच आपण असे ब्लॉग करत राहूया, वेगवेगळ्या कारखान्यामध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया सर्व कारखाने आणि बघूयात. ठीक आहे, चला, गणपती बाप्पा मोरया.